मित्रांनो, राम राम. राजकारणामध्ये काय होईल आणि कशा प्रकारे निर्णय घेतले जातील, कशा प्रकारे माणसांना जनता चकित होऊन जाते. आणि असं म्हणतात बरेच लोक की राजकारण निर्दयी असतं. आपलं सगळे सोयरे काही पाहिलं जात नाही त्याच्यामध्ये. जिथं आपला फायदा असेल किंवा जिथं राजकारणाची गणितं जुळतील ती घटना केली जाते. मग एखाद्याचं नुकसान हो, एखाद्याचा फायदा हो, काय होईल ते होईल. आणि त्यामुळं प्रत्येक नेता आपापल्या परीने डावपेच आखण्यात तरबेज असतो मित्रांनो. बरोबर आहे का नाही? आता मी हे का बोलतो, तुम्ही कदाचित ओळखलं असेल की आज सुप्रियाताईंची एक प्रतिक्रिया ऐकण्यात आली, रामकृष्ण हरी. आणि ती प्रतिक्रिया होती आपल्या अजितदादांच्या पत्नी सुप्रियाताईंनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आणि अवघ्या 2-3 दिवस झाले दादांना जाऊन, आणि त्याच्यानंतर लगेच ताईंनी शपथ घेतली. त्याच्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या, अनेक लोकांनी टीका टिप्पणी केली. एवढी का घाई झाली ती बाबा, नंतर पण घेता आली असती 10 दिवसानंतर वगैरे वगैरे. आज ओलं दुःख आहे, ते सुकून जायला पाहिजे, म्हणजे थोडंसं कमी तर 10 दिवस तरी होऊन द्यायला पाहिजे होते वगैरे वगैरे, अशा टीका टिप्पणी आपण ऐकल्या असेल मित्रांनो. आणि सुमित्राताईंनी जी काय उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर जे काही वेगवेगळे गणित अनेक प्रसारमाध्यमामध्ये आपण ऐकले असेल. शरद पवार साहेबांच्या गटातील नेत्यांच्याकडून ऐकलं असेल, विरोधी पक्षांकडून ऐकलं असेल. अनेक कोणी टीका केली, कोणी टिप्पणी केली, किंवा काहींनी ताईंचं समर्थन पण केलं. सगळ्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या असेल. आणि हे सगळ्यामधली बोलकी प्रतिक्रिया सुप्रियाताईंची होती की ज्यावेळेस पत्रकारांनी विचारलं त्यांना की ते का बजेटला जाण्यासाठी त्या विमानतळावर चालल्या होत्या आणि दिल्लीला जाण्यासाठी त्या निघाल्या होत्या, त्यावेळेस पत्रकारांनी विचारलं वेगवेगळे. त्यांनी सांगितलं की मी माझ्या चुलतीची म्हणजे अजितदादांच्या आईची परवानगी घेऊन ते अधिवेशनाला चालले बा वगैरे वगैरे. आणि त्याच्यानंतर पत्रकारांनी त्यावेळेस शपथविधी झाला नव्हता, पण त्यांना सांगितलं का बा सुमित्राताई उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतात, आपली प्रतिक्रिया. त्यांनी फक्त रामकृष्ण हरी म्हणत हात जोडले. याच्यावरच सगळी काही गोष्ट अवलंबून आहे मित्रांनो. म्हणजे हे जे काय ज्या प्रकारे सुप्रियाताईंनी प्रतिक्रिया व्यक्त केली त्याच्यातून अनेक भाव स्पष्ट होतात. आता यावरच थोडीशी आपण चर्चा करू. मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद. मित्रांनो, अपेक्षेप्रमाणे जी काही घटना झाली, म्हणजे सुमित्राताईंना उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावं वगैरे, अशी दादांचा अपघाती निधन झाल्यानंतर ज्या वेगवेगळ्या चर्चा चालू होत्या, त्याला एक आज हे झालं. आणि दादांचं अपघाती निधन झाल्यानंतर अनेक प्रतिक्रिया, अनेक चर्चा आपल्याला ऐकत होत्या. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एक होणार, त्यांची एकत्रीकरण होणार वगैरे वगैरे त्या बातम्या येत होत्या. आणि कशा प्रकारे शरद पवार साहेबांना दुःख झालेले, सुप्रियाताईंना दुःख झालेले, सुमित्राताईंना दुःख झालेले, अजितदादांचे दोन्ही मुलगे कसे हतबल झालेले व एक दुःखाने ग्रस्त झालेले वगैरे वगैरे, सगळ्या बातम्या आपण पाहिल्या. आणि त्याच्यात आपल्या वेगवेगळ्या पत्रकारांनी बरेचसे हे केलं का आता दोन्ही काँग्रेस एकत्र झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता कोणास्थानी, कोणाकडे जाईल, म्हणजे अध्यक्ष कोण होईल. म्हणजे परत एकदा शरद पवार साहेब राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा होतील, आणि राष्ट्रवादीचे शरद पवार सर्वेसर्वा झाल्यानंतर आपसुकच सुप्रियाताईंकडे सगळे अधिकार येतील, त्या प्रमुख होतील. आहे का नाही? म्हणजे ज्या कारणासाठी अजितदादांनी वेगळी वाट धरली होती, राष्ट्रवादीचं विभाजन करून वेगळी भाजपाबरोबर किंवा महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता, त्या सगळ्या गोष्टीला फाटा देऊन आता एक झाल्यानंतर परत एकदा शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस एक येईल आणि एक होईल, आणि मग पुढचं राजकारण घडेल, असं काही सगळ्या चर्चा प्रसारमाध्यमामध्ये आपण दादांचं निधन झाल्यानंतर ऐकत होतो. आणि आज अचानक सकाळपासूनच त्या बातम्या यायला लागल्या होत्या की आज सुमित्राताईंचा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलं जाईल आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्रीपद त्या होतील वगैरे वगैरे, त्या बातम्या आपण ऐकल्या. परंतु याच्या मागची सगळ्यात मोठी गोष्ट का ताईंनी, म्हणजे सुमित्राताईंनी एवढी घाई का केली व त्याच्यावर पण अनेक लोकांनी टीका केलेल्या आपण बघितलं. त्या विशेषतः विरोधी पक्षातल्या, म्हणजे फार संजय राऊत म्हणा, सगळ्यांनीच, राऊत साहेबांनी किंवा राज साहेबांनी सुद्धा त्याच्यावर प्रतिक्रिया दिलेली वगैरे वगैरे सगळ्यांनी. आणि आणखीन एक प्रतिक्रिया ऐकण्यात आली
की राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे घड्याळवाला गट आता हे तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या हाताचं पावलं बनलेलं आहे बुवा. त्यांचं ते आता सगळं ते चालवतील. आणि राजसाहेब तर बोलले की एका मराठा पक्षाचं पटेल अध्यक्ष होऊ नये वगैरे वगैरे, त्या सगळ्या चर्चा चालू होत्या. याच्यामध्ये सुमित्राताईंना एक उपमुख्यमंत्रीपद शपथ देऊन सगळ्या गोष्टी हे केल्या गेल्या. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे का बरं करण्यात आलं, म्हणजे जे काही त्याचं हा एवढा पटक्यात निर्णय का घेतला गेला. आता खरं म्हणजे असं काही नसतं मित्रांनो. एखादा मोठा व्यक्ती गेल्यानंतर त्याची जी काही सत्तास्थानं असतं त्यांच्या घरातल्या व्यक्तींना दिलं जातं. अनेक आपला इतिहास सांगतो अनेक ठिकाणी आपल्या राजकीय याच्यामध्ये. सगळ्यात मोठा इतिहास म्हणजे पंतप्रधान इंदिरा गांधींचा हत्या झाल्यानंतर लगेच राजीव गांधींची पंतप्रधानपदी शपथविधी झालेला आपण बघितला असेल दुसऱ्याच दिवशी, बरोबर आहे की नाही. म्हणजे असं काही नाही का एखाद्या करता माणूस गेल्यानंतर, मुख्य गेल्यानंतर त्याच्या घरच्यांना त्या स्थानावर बसवलं जात नाही. म्हणजे काही ही नवीन गोष्ट नाही आहे. तरी सुद्धा आपल्याकडे जे पत्रकार असतात ते एक अघटित झालेलं आहे. असं काय लगेच लगेच का बरं, थोडासा वेळ जाऊन द्यायला पाहिजे होता, हे करून द्यायला पाहिजे होता, अशा एक टिप्पणी प्रसारमाध्यमामध्ये आपण ऐकलं असेल. म्हणजे सुमित्राताईंनी शपथविधी घेतली ही काही नाविन्य नाही. म्हणजे ह्या गोष्टी अनेक वेळा घडून गेलेल्या आहे आपल्या भारतीय इतिहासामध्ये, बरोबर आहे की नाही. म्हणजे नाविन्य नाही, परंतु तरी सुद्धा हा निर्णय का घेतला, पण त्याच्या मागच्या बातम्या आपण बघितल्या पाहिजे मित्रांनो. अजितदादांचा मृत्यू झाल्यानंतर, अपघाती मृत्यू झाल्यानंतर ज्या काही घटना झाल्या, ज्या काही प्रसारमाध्यमामध्ये बातम्या येत होत्या की आता दोन्ही काँग्रेस एक होणार, शरद पवार साहेब सर्वेसराव होणार, सुप्रियाताईंकडं सगळ्या गोष्टी जातील बुवा. आणि आता अजितदादांचा पक्ष म्हणजे जवळजवळ याच्यात विलीन होईल, राष्ट्रवादीमध्ये, तुतारीमध्ये. खरं म्हणजे शरद पवार साहेबांचा पक्ष तुतारी घड्याळामध्ये विलीन होणार होती, परंतु प्रसारमाध्यमांनी असं काही केलं की आता घड्याळच तुतारीमध्ये विलीन होईल वगैरे वगैरे. आणि विशेषतः तुतारीवाले नेते म्हणजे अमोल कोल्हे असतील, जयंत पाटील असतील, अनिल देशमुख असतील, त्यांचे वेगवेगळे मोठे नेते ते सातत्याने चर्चा करत होते का आता दादांनी शब्द दिलेला का 12 तारखेला त्यांचं एकत्रीकरणाची घोषणा होणार होती. आणि त्याची सुरुवात महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये झाली होती मित्रांनो. म्हणजे शरद पवार आणि अजितदादा पवार एकत्र येऊन त्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुका जिंकलेल्या म्हणजे लढवलेल्या होत्या. तर त्यांना यश मिळालं नाही ही गोष्ट वेगळी, परंतु ह्या खरं काय, यामागचे इतका झटपट निर्णय का घेण्यात आला याचा कुठंतरी विचार व्हायला पाहिजे. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे असं वाटतंय की ज्या दादांच्या मृत्यूचा जो काही अंत्यविधीचा सगळ्या गोष्टी घडत होत्या त्यावेळेस सुप्रियाताईंचं वागणं आपण बघितलं असेल. त्यांनी कशा प्रकारे तिथलची हँडलिंग केली, कशा प्रकारे एक वर्चस्व दाखवण्याची वृत्ती आपण त्याच्यातून पाहू शकतो. अनेक प्रकारची टीका पण त्याच्यावर प्रसारमाध्यमामध्ये झालेली आहे का ते मागच्या लोकांना पुढं बसत होत्या वगैरे वगैरे, ते बघितलं असेल. त्याच्याशी काय आपल्याला करायचं नाही, परंतु त्यांचं जे वर्तन तेव्हापासून ह्या सगळ्या लोकांच्या लक्षात आलं. आणि त्यामुळं अजितदादांना साथ देणारे जे काही वेगवेगळे पक्ष होते, म्हणजे त्यात छगन भुजबळ असतील, अनेक म्हणजे राष्ट्रवादीचे जे आता नेते आहे, प्रफुल्ल पटेल असेल, तटकरे असतील, अनेक आमदार असतील, ते थोडेसे अस्वस्थ झालेले दिसून आले तेव्हापासून. आणि त्याच्यामुळं तातडीनं अंत्यविधी झाल्यानंतर हे जे नेते राष्ट्रवादीचे मंत्री म्हणा किंवा त्यांचे वरिष्ठ नेते तातडीने फडणवीस साहेबांची भेट घेऊन सगळी चर्चा झालेली आपण बघितली असेल. आणि कदाचित त्या सगळ्या याच्यामधून का हा जो आपला घड्याळाचा पक्ष आहे तो तुतारीवाल्यांनी हायजॅक करू नये किंवा त्याच्यावर वर्चस्व गाजू नये, ह्या सगळ्या त्याच्यामुळं कदाचित त्यांनी घाईघाईनं किंवा सगळ्या सुमित्राताईंना समजून सांगितलं असेल, दादांच्या दोन्ही मुलांना समजून सांगितलं असेल, त्यांचे जे काय रणनीतिकार आहे, त्यांचे जवळचे राजकीय सल्लागार असेल, त्यांच्याशी चर्चा मसलत केली असेल आणि म्हणून हा निर्णय घेतलेला मित्रांनो. म्हणजे ज्यावेळेस एवढा मोठा निर्णय त्यांनी पूर्ण सखोल चर्चा केली असेल ना, का जनभावना काय होईल हे झाल्यानंतर, जनता कशा प्रकारे रिॲक्ट होईल त्याचा त्यांनी सखोल विचार केला असणार आहे, नंतरच तो निर्णय घेतला असेल. म्हणून असं वाटतं की आता अनेक म्हणतात की बाबा भाजपाने सगळी खिळी केली आणि राष्ट्रवादी घड्याळ पक्ष हा सुप्रियाताई आणि
शरद पवार साहेबांच्या ताब्यात जाऊ नये म्हणून घाईघाईने सगळं हे केलं. कारण जे काही सत्ता स्थानात महायुतीमध्ये जर अजितदादा गट सामील होता आणि शरद पवार साहेबांचा गट सत्तामध्ये महायुतीमध्ये नव्हता, मग हे जर गेले त्यांना बाहेर पडावं लागलं असतं. आणि सत्ता स्थान गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे राष्ट्रवादी पक्ष असा आहे की तो सत्तेशिवाय राहू शकत नाही आणि ते अनेक कारण आहे मित्रांनो. म्हणून सगळ्या गोष्टीचा उहापोह करून सुमित्राताईंना हा निर्णय घ्यायला भाग पाडला असेल असं मला तरी वाटतं मित्रांनो. आणि सुमित्राताईंना पण विश्वास देण्यात आला असेल का तुम्ही जर आले तर आपला पक्ष एक संघ राहील, तुम्ही त्याचं नेतृत्व स्वीकारा, त्याच आता पुढे चालून अध्यक्ष होणार आहे. आणि असं पण ऐकतो की सुमित्राताई आता बारामतीमधून जे काही पोटनिवडणूक होईल दादांच्या जागेवरची, तिथं त्या उभे राहून निवडून येणार आणि त्यांच्या जागेवर त्यांचा मुलगा पार्थ पवार यांना राज्यसभेमध्ये पाठवलं जाईल वगैरे अशी पण चर्चा चालू आहे. आता पुढं काय होईल सांगता येत नाही. परंतु हा जो काय घटनाक्रम झाला आजचा, त्याच्यातून असे बरेच लोक म्हणतात की राष्ट्रवादीला म्हणजे अजित पवार दादांच्या राष्ट्रवादी गटाला पवार साहेब म्हणजे सुप्रियाताईंचा गट, सुप्रियाताई आणि शरद पवार साहेब यांच्या गट हायजेक करू पाहत होता. म्हणून या सगळ्या नेत्यांनी घाईघाईने हे सगळं केलं. काय वाटतं मित्रांनो, आपल्याला वाटतं का असं होऊ शकत होतं? सुप्रियाताई आणि शरद पवार साहेबांचा गट या अजितदादांच्या गटाला हायजेक करू पाहत होता आणि हे सगळ्या वाचवण्यासाठी सुप्रियाताईंना घाईघाई उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली आणि सगळ्या गोष्टी घडवण्यात आल्या. काय वाटतं मित्रांनो आपल्याला? आपण कमेंटमध्ये त्याची चर्चा करू शकता. विषय जर आवडला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.